विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचं चित्र आहे। याचा सर्वात जास्त फटका हा ठाकरेंच्या शिवसेनेला बसत असल्याचं दिसून येत आहे। विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला लागलेली गळती अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये, पण यासाठी दबाव तंत्राचा वापर आणि पैशाचं आमिष दाखवलं जात असल्याचा आरोप यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी केला। बघूया। विधानसभेतील पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला धक्के बसतायत। नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी एका पाठोपाठ उद्धव ठाकरेंची साथ सोडतायत। त्याच पार्श्वभूमीवर खासदार संजय देशमुखांनी गंभीर आरोप केलेत। ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होतोय, पैशांचं आमिष दाखवलं जात आहे असा दावा केलाय। अनेक दबाव तंत्राचा वापर चाललेला, पैशाचे आमिष दाखवून राहिलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या लढवल्या जात आहे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कसं शिवसेनेचं वलय कमी करता येईल, कसे आमदार फोडता येईल, कसे खासदार फोडता येईल, कसं त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल, याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे। टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहत आहोत। हे धादांत खोटं आहे। माननीय एकनाथजी शिंदे यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राने विश्वास दाखवलेला आहे, परंतु यांना आत्मपरीक्षण करायचं नाही आहे। यांना केवळ तेच ते आरोप पुन्हा करायचे आहे की ज्या आरोपांना सगळ्यांनीच खोडून टाकलेलं आहे। आणि हे आता गद्दार, खोके हे आता सगळे विषय संपुष्टात आलेत, त्याच्यामुळे नवीन यांच्याकडे विषय काही राहिला नाही आणि त्यामुळे दबाव तंत्र वगैरे तर त्यांनी सांगावं ना कोणी दबाव टाकला त्यांच्यावर। मुंबई पाठोपाठ शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या मराठवाड्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं आउटगोईंग सुरू झालंय। आधी माजी महापौर नंदकुमार घोडेलेंनी जय महाराष्ट्र केला, मग सिल्लोडमधून निवडणूक लढवणाऱ्या सुरेश बनकरांनी साथ सोडली आणि आता राजू शिंदे हे सुद्धा भाजपमध्ये पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये राजू शिंदेंनी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। भाजपमधील एक गट राजू शिंदे यांना पुन्हा भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं कळतंय। 2011 मध्ये मनपा स्थायी समिती सभापती पदासाठी राजू शिंदे यांनी बंडखोरी केली। 2014 मध्ये रावसाहेब दानवेंना लोकसभा निवडणुकीमध्ये विरोध केला। 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत संजय शिरसाटांविरोधात बंडखोरी केली, पुन्हा पक्षात घेतलं। 2024 मध्ये भाजपला पुन्हा रामराम, ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय शिरसाटांविरोधात निवडणूक लढवली। त्यांचे प्रयत्नशील आहे, कसं बघता याकडे तुम्ही? नसतं मग असं असेल तर जो निष्ठावान कार्यकर्ता तुमच्याबरोबर पक्षाशी जोडला गेलेला आहे त्यांनी चूक केली का? त्याने तुमचा आदेश मानला म्हणजे चूक केली का? जे लोक निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याबरोबर गद्दारी करून इतरत्र जातात त्यांना तुम्ही पक्षात घेता कामा नये। मग तुमच्याच पक्षातले अनेक लोक आमच्याकडे सुद्धा यायला तयार आहेत। ते म्हणतात जर ते येत असेल तर आमच्या निष्ठेला महत्त्व नाहीये, मग आम्ही पण इतर पक्षात जाऊ। हा भारतीय जनता पार्टीच्या पक्षांतर्गतला निर्णय आहे। संजय शिरसाट हे त्यांच्या पक्षांच्या निर्णयाबाबतीत बोलू शकतील। भारतीय जनता पार्टीचे निर्णय घ्यायचा अधिकार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आहे आणि त्यामुळे निश्चितपणे कोण निष्ठावान आहे, कोण बंड आहे, हे सगळं भारतीय जनता पार्टी फार मोठी पक्ष आहे। त्यामुळं हा इतका मोठा नॅशनल पक्ष आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती आहे कोणाला घ्यावं कोणाला नाही, त्यामुळे निश्चित योग्य निर्णय होईल। विधानसभा निवडणुकीवेळी भाजपला सोडचिठ्ठी देत सुरेश बनकरांनी ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, पण अब्दुल सत्तारांविरोधात सिल्लोड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। पण पराभवानंतर सुरेश बनकरांची पुन्हा घरवापसी झाली। आगामी महापालिकेच्या तोंडावर संभाजीनगरमधील माजी महापौर, नगरसेवक, शिंदेंची शिवसेना आणि भाजपची वाट ठरतायत। माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले, ठाकरेंच्या शिवसेनेचे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, माजी नगरसेवक किशोर नागरे, स्वाती नागरे, मोहन मेघावले, रूपचंद वाघमारे, अनिल जयस्वाल, भीमा खरात, मकरंद कुलकर्णी। सिल्लोडमधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवणारे सुरेश बनकर, संभाजीनगर पश्चिममधून निवडणूक लढवणारे राजू शिंदे साथ सोडणार का? हे तर आधीपासून आहे ना, हे तर आधीपासून आहे की अशा पद्धतीनं साध्या कार्यकर्त्याला, बाकीच्या मोठ्या नेत्यांचं तर झालंच, पण साध्या कार्यकर्त्याला एखादा पोलिसात गुन्हा असला तर तुझी तडीपारीची ऑर्डर केली। इथं संभाजीनगरात असं घडलेलं आहे की काही कार्यकर्त्यांच्या मतदारसंघात जास्त मतदान पडलं त्यांना तडीपार करायचं,
पोलीस आयुक्त जसे बटीक आहे. आम्ही कधीही असा उन्मत्त काम करणार नाही. आम्ही कधीही फोडाफोडीचं राजकारण कधीच केलं नाही. आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ही पद्धती नाही आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय देवेंद्रजींनी केला आहे आणि या संकल्पाला साथ देण्याकरता आमच्याकडे अनेक लोक पक्षप्रवेश करतात. आम्ही कधीही कुणाला आमच्या पक्षात या, आमच्या पक्षामध्ये जबरदस्ती त्या ठिकाणी आमच्याकडे काही स्पेस आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी या असं कधी म्हणत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याची कोणती चिन्ह दिसत नाहीयेत. त्याच पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंनी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 2 दिवसात मातोश्री निवासस्थानी बैठकांचा जोर बघायला मिळतोय. त्यामुळे आता ठाकरेंसमोर अस्तित्व टिकवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलंय. सचिन जिरे, न्यूज, संभाजीनगर.